नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे हायकोर्ट ज्युरिस्डिक्शन बॉम्बे अंतर्गत बेंच औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विविध पदांकरता भरती निघालेली आहे. ती पदं आहेत स्टेनोग्राफर या पदाची आणि याकरता तुम्हाला SAT मानधन मिळेल. 19,100 ते 1,55,800 इतकं तुम्हाला पेमेंट देण्यात येईल. सो याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तसेच रोजगार कट्टा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पाहूयात कशा पद्धतीच्या याच्यामध्ये व्हॅकन्सी असणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो बघूयात. याची वयोमर्यादा जी आहे ते 21 ते 38 वर्षांपर्यंत असणार आहे आणि जनरल कॅटेगरीचा उमेदवार जो असेल 43 वयांपेक्षा जास्त नसेल. त्याच्यामध्ये वयाची जी अट आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला देण्यात येईल. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा जो GCC TBCचा कोर्स आहे तो त्याचं इंग्रजीचं स्पीड 80 असलं पाहिजे आणि मराठीचं 80 आणि इंग्रजीचं 40 असलं पाहिजे. शॉर्ट हँड टायपिंग त्याचा कोर्स असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्याला MS Excel, वर्ड, त्याच्यानंतर बाकीचे सगळे जे काही लागणारे गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला आल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इतर जे संलग्न कोर्स आहेत जसं की MSCIT, CCC, CDAC हे सगळे कोर्स त्यापैकी कोणतरी एक कोर्स कंपल्सरी करणं आवश्यक आहे. भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट लिस्ट होणं आवश्यक आहे. त्यात तुमची टेस्ट होईल आणि त्यातून व्हायवा कंडक्ट केली जाईल. त्याच्यामध्ये 40 मार्काची जी टेस्ट असेल त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 20 मार्क तरी पडले पाहिजेत आणि याकरता तुम्हाला व्हायवासाठी 20 मार्क तुम्हाला राखीव ठरले आणि मग सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटचं सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं करून त्याचं प्रॉपर सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये बघा की ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी http://www.bombay-highcourt.nic.in ह्या संकेतस्थळावरती जाऊ शकता. याचे जे पेमेंटचे अर्ज आहेत ते कधी 1 तारखेपासून सुरू झालेले आहेत. त्याची अंतिम तारीख आहे 15 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि याच्यामध्ये तुम्हाला 200 रुपयाचा धनादेश काढावा लागणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, पासपोर्ट साईज फोटो असतील, रजिस्ट्रेशन फी असेल, हे सगळे तुम्हाला ऑनलाईन जमा करायचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये जोडाव्या लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माहिती कशी वाटली नक्कीच आम्हाला कळवा. तसेच रोजगार कट्टा चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच PDF ची लिंक, अर्ज करायची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.